श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे, असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे। संपूर्ण हिंदू संस्कृतीचे जे आराध्य दैवत आहेत श्रीराम, तर यांच्या अयोध्येतील जन्मभूमीवरती यांचं मंदिर बांधण्यासाठी 500 वर्षाचा इतिहास रचला गेला। कित्येक हिंदू लोकांचे बलिदान देण्यात आले, कित्येकांना आपला स्वतःचा जीव गमवावा लागला आणि त्यानंतर 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे मंदिर बांधण्यात आलेले आहे। तर या मंदिराला बांधण्यासाठी नेमकं काय काय साहित्य लागलं किंवा हे मंदिर कशा पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे किंवा मग संपूर्ण भारतामध्ये अद्वितीय अशा या मंदिराचे नेमके वैशिष्ट्य काय किंवा या मंदिरामध्ये काय काय विशेष गोष्टी बांधकाम करण्यात आलेल्या आहेत, या संपूर्ण मंदिराची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात। अयोध्येतील राम मंदिराची पार्श्वभूमी काय आहे? 2528 ते 1529 या काळात बाबरी मशीद मुघल सम्राट बाबराने बांधली होती। तथापि हिंदू समुदायाच्या सदस्यांनीही ते प्रभू रामाचे जन्मस्थान असल्याचा दावा करत जागेचा ताबा मागितला होता। नंतर ही एक विवादित साईट बनली होती आणि एक दीर्घ कायदेशीर लढाई सुरू झाली। 9 नोव्हेंबर 2019 रोजी शीर्षक विवाद संपून सुप्रीम कोर्टाने 2.77 एकर वादग्रस्त जागा प्रभू रामाचे जन्मस्थान म्हणून मान्य केले। मंदिराच्या उभारणीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला होता। आता आपण पाहणार आहोत अयोध्या राम मंदिराची पायाभरणी केव्हा झाली। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 रोजी भूमिपूजन समारंभ करण्यात आला आणि मंदिराची पायाभरणी करण्यात आली। तर हे मंदिर नेमकं किती क्षमतेचं आहे किंवा याचं क्षेत्र किती आहे? 54,700 चौरस फूट पसरलेले मंदिर क्षेत्र सुमारे 2.7 एकर क्षेत्र व्यापते। हा फक्त मंदिराचाच एरिया आहे। संपूर्ण राम मंदिर परिसर सुमारे एकूण 70 एकर मध्ये पसरलेला आहे आणि कोणत्याही वेळी किंवा मग सुमारे 10 लाख भाविक एकाच वेळी या मंदिरामध्ये उभे राहून पूजा करू शकतील अशा पद्धतीने हे 70 एकरचं भव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे। कारण हा मंदिराचा जो इतिहास आहे तो 500 वर्षानंतर, एवढ्या प्रतीक्षेनंतर या मंदिराची ही पायाभरणी करण्यात आलेली आहे। अयोध्या राम मंदिर बांधकामावर नेमकी देखरेख कोण करतं? श्री राम जन्मभूमी ट्रस्ट मंदिराच्या बांधकामावर सध्या देखरेख करत आहे। अयोध्या मंदिर याचा अंदाजे खर्च किती किंवा मग निधी काय आहे, किती झालेला आहे? मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 300 ते 400 कोटी रुपये खर्च आलेला आहे। संपूर्ण राम जन्मभूमी संकुलाच्या उभारणीसाठी 1100 कोटी रुपयांची आवश्यकता होती। मंदिर ट्रस्ट को फाउंडरद्वारे बांधकाम खर्च भागवत आहे। ट्रस्टच्या म्हणण्यानुसार त्यांना लोकांकडून महिन्याला जवळपास 1 कोटी रुपये मिळतात। म्हणून जून 2022 मध्ये ट्रस्टला लोकांकडून दान म्हणून 3400 कोटी रुपये मिळाले होते। अतिरिक्त पैसा अयोध्येच्या विकासासाठी वापरण्यात जाईल असं ट्रस्टचं म्हणणं आहे। अयोध्या राम मंदिर ये बांधकामामध्ये नेमकं कोणते साहित्य वापरलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। राम मंदिराची वरची रचना राजस्थानच्या बन्सी पहारपूर दगडापासून बनवली जाईल। दुर्मिळ गुलाबी संगमावरील दगड सौंदर्य आणि सामर्थ्य यासाठी जगप्रसिद्ध आहेत। त्यासाठी एकूण 4 लाख चौरस फूट दगड लागणार होते। बन्सी पहारपूर वाळूचा खडक राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बायना तहसील मध्ये आढळतो आणि तो गुलाबी आणि लाल रंगात उपलब्ध आहे। केंद्राने 2021 मध्ये भरतपूर मधील बँड बरेथा वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात गुलाबी वाळूच्या खडकाचे उत्खनन करण्यास परवानगी देण्यासाठी 398 हेक्टर संरक्षित
वन जमिनीचे महसुली जमिनीत रूपांतर करण्यास तत्वतः मान्यता दिली. 2016 मधील ठाण बन्सी पहाडपूर वाळूचा खडक, अक्षरधाम मंदिर, संसद परिषद आणि आग्राच्या लाल किल्ल्यासह देशातील विविध भव्य वास्तूमध्ये वापरण्यात आलेला आहे. त्यातच राम मंदिराचा सुद्धा जो दगड आहे तो पूर्ण तेथूनच आलेला आहे. राम मंदिराच्या बांधकामात स्टील किंवा विटांचा वापर अजिबात केलेला नाही. आता आपण पाहणार आहोत की राम मंदिर जे बांधलेलं आहे तर याचे नेमके बिल्डर्स कोण आहेत. लॉरन्स अँड टुब्रो मुख्य संरचना बांधण्यासाठी जबाबदार असताना टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स लिमिटेड संबंधित सुविधा विकसित करेल. अयोध्या राम मंदिरातील आतील भाग नेमका कशा पद्धतीचा आहे किंवा किती आहे, आता याचा तपशील आपण पाहणार आहोत. आगामी मंदिर 360 फूट लांब, 235 फूट रुंद आणि 161 फूट उंच आहे. उंचीमध्ये मंदिराची उंची जुन्या शहरातील सध्याच्या इमारतीच्या तिप्पट आहे. आता आपण याची शैली कशा पद्धतीची आहे ते सुद्धा पाहणार आहोत. मंदिराची रचना मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत भाई सोमपुरा यांनी केलेली आहे, ज्यांचे आजोबा प्रभाकरजी सोमपुरा यांनी त्यांचा मुलगा आशिष सोमपुरा यांच्यासह सोमनाथ मंदिराची रचना केली होती. 79 वर्षीय वास्तुविशारदाची 1992 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सोमपुरा यांनी नगारा शैलीत वास्तुशास्त्रज्ञाच्या तत्वांचे पालन करून राम मंदिर बांधले जात आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वार गोपुरम शैलीत बांधले जाईल, जे दक्षिणेकडील मंदिराचे प्रतिनिधित्व करते. मंदिराच्या भिंतीवर प्रभू रामाचे जीवन दर्शविणाऱ्या कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. त्याचा आकार मंदिराचे गर्भगृह अष्टकोनी आकाराचे आहे, तर संरचनेचा परिघ गोलाकार आहे. त्यावरती नेमके मजले किती आहेत. मंदिरात 5 घुमट आणि 161 फूट उंचीचा एक बुरुज आहे. 3 मजल्यांच्या मंदिरात मध्यभागी गर्भगृह असेल. सूर्यकिरण रामलल्लांच्या मूर्तीवर पडू शकतील यासाठी हे बांधले गेले आहे. प्रभू गर्भगृहाप्रमाणेच कीर्तन करताना गृहमंडप पूर्णपणे झाकलेला असेल. मंडप, नृत्य मंडप, रंगमंडप आणि प्रत्येक बाजूला 2 प्रार्थना मंडप हे खुले क्षेत्र आहे. मूर्ती, अर्भक रामाची मूर्ती 5 फूट उंच आणि पांढऱ्या संगमरवरी दगडाची असेल. मंदिराची घंटा, राम मंदिरासाठी 2100 किलो वजनाची सगळ्यात मोठी घंटा किंवा मग भारतातील घंटा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या एटा येथून आणली आहे. 6 फूट उंच आणि 5 फूट रुंद घंटा बांधण्यासाठी 21 लाख रुपये एवढा खर्च आलेला आहे. आता आपण पाहणार आहोत की या मंदिराचं नेमकं आयुर्मान किती वर्ष आहे. 1000 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असणारी भव्य रचना बांधली जात आहे. प्रत्येक साहित्य जे वापरलं जात आहे, प्रत्येक डिझाईन आणि रेखाचित्र वापरलं जाणार आहे. तर IIT चेन्नईमध्ये हे केलं जातं. ते आरंभ करते आहेत. त्यानंतर LNT किंवा मग TCE द्वारे चाचणी सुद्धा केलेली आहे. शेवटी 1000 वर्षाच्या या अजेंड्यासाठी सेंट्रल रिसर्च बिल्डिंग इन्स्टिट्यूटला स्थिरता चाचणी दिलेली आहे. CRBIने सिम्युलेशनद्वारे संरचनेवर येणाऱ्या संपूर्ण भाराची चाचणी सुद्धा केलेली आहे. थोडक्यात काय, आपण या देशातील सर्वोत्तम मेंदूवर अवलंबून आहोत. फक्त एकच उद्देश आहे की हे मंदिर 1000 वर्ष टिकाऊ आणि अद्वितीय कसे बनवायचे. असे हे नयनरम्य असे मंदिर याची डोळा याची देही पाहण्यासाठी 22 जानेवारी 2024 पासून जी मूर्ती स्थापना दिवस आहे आणि तेथूनच सर्व भक्तांसाठी हे मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. आता आपण पाहणार आहोत की अयोध्या मंदिर नेमक्या टाइमलाईन कशा पद्धतीने होत्या.
1528 ते 1529 मुघल सम्राट बाबराने बाबरी मशीद बांधली होती. 1850 जमिनीवरून जातीय हिंसाचार सुरू झालेला होता. 1949 मशिदीच्या आत राम मूर्ती सापडली. जातीय तणाव तेव्हापासूनच वाढलेला होता. 1950 मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मिळण्यासाठी फैजाबाद दिवाणी न्यायालयात 2 खटले दाखल केले होते. 169 सुने सेंट्रल वक्फ बोर्डाची मूर्ती हटवण्याची मागणी. 1986 जिल्हा न्यायालयाने हिंदू उपासकासाठी जागा खुली केली होती. 1992 बाबरी मस्जिद 6 डिसेंबर 2010 रोजी पाडण्यात आली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला विभागणी सुन्नी वक्फ बोर्डाने निर्मोही आराखडा आणि रामलला यांच्यातील विवादित क्षेत्र 2021 मध्ये केलं होतं. एससीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला 2016 स्थगिती दिली होती. सुब्रमण्य स्वामींनी एससी मध्ये याचिका दाखल केली. राम मंदिराच्या बांधकामाची मागणी केली होती. 2019 एससीने स्वीकारले की अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान आहे. संपूर्ण ताब्यात ट्रस्टला 2.77 एकर वादग्रस्त जमीन आणि पर्यायी जागा म्हणून सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचे सरकारला आदेश देण्यात आले. 2020 पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केले आणि पायाभरणी केली. त्याच पद्धतीने 22 जानेवारी 2024 दिवशी हे मंदिर मूर्ती स्थापना होऊन संपूर्ण भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. ही संपूर्ण श्री राम जन्मभूमी अयोध्येतील मंदिराची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.